हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रत्येक शाळेची प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असते. सर्वच प्रश्न एकाच प्रश्नपत्रिकेत समाविष्ट करणे शक्य नसते. त्यामुळे तुम्ही या प्रश्नपत्रिकेबरोबरच जोड्या जुळवा, सत्य असत्य किंवा चुकीबरोबर विधाने ओळखा, 2-2 नावे लिहा इत्यादी प्रश्नही अभ्यासायचे आहेत. आणि या प्रश्नपत्रिकेतले कोणते प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते ते कमेंट्समध्ये लिहून कळवा. चला तर मग मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय समाजशास्त्र म्हणजेच इतिहास राज्यशास्त्राची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडूया. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडा. भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होते. उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन होते. पुढचा प्रश्न आहे, भौतिक साधनांमध्ये टिंबटिंब समावेश होत नाही. उत्तर, भौतिक साधनांमध्ये म्हणींचा समावेश होत नाही. श्रीलंकेतील टिंबटिंब या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली. उत्तर, श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ टिंबटिंब म्हटले जाते. लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्रांना म्हटले जाते. ब. संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला आधुनिक काळातील इतिहासाची साधने लिहायची आहेत आणि आधुनिक काळातील इतिहासाची साधने आहेत लिखित साधने, दृकश्राव्य साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. पुढचं आहे, इसवी सन 1991 ते 2000 या दशकात झालेले भारताचे प्रधानमंत्री लिहायचे. PV नरसिंह, अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, आपण इंद्रकुमार गुजराल लिहायचे. चौथं. पुढचं आहे प्रश्न दुसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. धवल क्रांती कोणत्या क्षेत्रात कोणी घडून आणली? उत्तर, डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात धवल क्रांती घडून आणली. लिखित साधनात कशाचा समावेश होतो? उत्तर आहे, लिखित साधनात वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅजेट, कोश, वाङ्मय, शिलालेख अशा साधनांचा समावेश होतो. पुढचं आहे, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. आता याचं सहकारण उत्तर लिहायचे तुम्हाला, म्हणजे कारणासह. उत्तर, धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडतो. काही लोक स्वधर्माविषयी व धर्मबांधवांविषयी हळवे बनतात. स्वधर्मावर किंवा आपल्या धर्मबांधवांवर इतर धर्मियांनी टीका केल्यास, धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत अपमान केल्यास हिंस्र बनतात व त्यातूनच दंगली पेटतात. शेकडो निरपराध जीव मारले जातात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. सार्वजनिक शांतता नष्ट होते. सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येते. या सर्व कारणांकरिता सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय ऐक्य टिकविण्याकरता जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी टिंबटिंब. उत्तर आहे, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी युद्ध टाळणे. आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे टिंबटिंब हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. उत्तर, आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे परस्परावलंबन हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इसवी सन 1974 साली भारताने टिंबटिंब या ठिकाणी अणुचाचणी केली. इसवी सन 1974 साली भारताने पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली. पुढचं आहे, पुढील विधान चुकीबरोबर ते सहकारण सांगा. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. उत्तर, हे विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय समस्या सोडविण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे या विचारातून राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. पुढचा प्रश्न आहे, मिखाईल गोर्बाचोव यांच्या धोरणांमुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. उत्तर, हे विधान बरोबर आहे.
सोव्हिएत युनियनचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पुनर्रचना आणि खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल झाले, म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. अशा प्रकारे खुलेपणाचे धोरण आले आणि मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून मला अवश्य कळवा. परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. इतर व्हिडिओ पाहण्याकरिता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.